कलेला रंग, रूप, भाषा नसते असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे कलेला वयाचीही मर्यादा नसते. शारीरिकदृष्ट्या अवयव क्षीण झाले तरी कलेमुळे मन नेहमीच ताजेतवाने राहते. डोंबिवलीत राहणाऱ्या सरोज विश्वमैत्रे या 72 वर्षीय वृद्ध महिला आजही त्यांच्या हाताने मिरर रायटिंगच्या माध्यमातून संस्कृत श्लोक लिहितात. विशेष म्हणजे त्यांचा एक डोळा एका अपघातात निकामी झाला आहे, तर दुसऱ्या डोळ्याची दृष्टी गेल्या 5 वर्षापासून अधू झाली आहे. मिरर रायटिंग, कीर्तन आणि संगीताच्या तालावर गणपतीचे चित्र रेखाटणे या कलेच्या माध्यमातून त्यांनी वाढतं वय आणि शारीरिक व्यंगावर मात केली आहे. नमस्कार, माझं नाव सौ सरोज रामकृष्ण विश्वामित्रे. मी एक 72 वर्ष पूर्ण झालेली स्त्री आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी अगदी जेव्हापासून मराठी लिहायला शिकले तेव्हापासून देवनागरी मिरर रायटिंग करू शकते. त्याचप्रमाणे मी एक संगीताच्या तालावर गणपतीची चित्र पण काढते. तसंच माझी एक छोटीशी संस्था आहे, सामाजिक संस्था. त्या संस्थेमध्ये आम्ही फंड कलेक्शन्ससाठी मी कीर्तन करते. मी हौशी अप्रशिक्षित कीर्तनकार आहे आणि त्या संस्थेसाठी आम्ही कीर्तन करताना दानपेटी ठेवतो, मानधन स्वीकारत नाही. संस्था एका माझ्या मैत्रिणीने जवळजवळ 15-18 वर्षांपूर्वी सुरू केलेली आहे. तिच्यामधनं आम्ही खेड्यापाड्यांवरती जाऊन शक्यतो जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या यांच्यामध्ये शिक्षण साहित्य वाटप करतो. आजूबाजूला जी गरीब ही खरं सांगायचं तर दैवी देणगीच म्हणावी लागेल. माझ्या डोळ्याला ॲक्सिडेंट झालेला असल्यामुळे एक डोळा तर दुर्दैवाने निकामीच झालेला आहे आणि दुसऱ्या डोळ्यालाही गेल्या 5 वर्षांपासून बारीक गोष्टी म्हणजे वाचन, मी वर्तमानपत्रसुद्धा वाचन करू शकत नाही. हातामध्ये आहे, मी रांगोळ्यासुद्धा उत्तम काढू शकते. आजही आउटलाईन काढू शकते, पण त्यातले डिटेल्स रंग भरणं आणि रंग भरल्यावर सुद्धा आउटलाईन करणं हे मला आत्ता जमू शकत नाही. मला त्याच्यासाठी मदत लागते. लहानपणी माझी बहीण मला काहीतरी लिखाण करून दाखवायला घेऊन आली होती. त्याचवेळी मी आरशाकडे तोंड करून केस विंचरत होते. ती माझ्या मागे उभी राहून मला वहीवर लिहिलेली गोष्ट दाखवत होती आणि मी ती आरशामधून तिला वाचून दाखवली. याच वेळी आरशातून वाचता येते तर लिहिताही येईल हे माझ्या लक्षात आल्याने मी मिरर रायटिंगचा सराव सुरू केला, असे त्या सांगतात. संसाराच्या धबडग्यात मिरर रायटिंग काहीसे बाजूला पडले. मात्र अचानक लॉकडाऊन लागल्याने ती संधी मला पुन्हा एकदा चालून आली आणि लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा मी सदुपयोग केला. हे सर्व करताना मला माझ्या नातवाने प्रोत्साहन दिल्याचेही त्यांनी सांगितले. भाग्यश्री प्रधानाचार्य, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.